नमस्कार. मी ओंकार संदीप पिंपुटकर गुरुजी, राहायला ठाणे. आपण आता श्री पार्थिव सिद्धिविनायकाची पूजा करणार आहोत. पूजेला आरंभ करू. हात जोडा. हात जोडून गणपतीचं मनामध्ये स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणाधिपतये नमो नमः. समस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. आपल्या डोळ्यांना पाणी लावून घ्यायचं आहे. नेत्राभ्याम उदकोपस्पर्शः. आचमन करायचं आहे. आता डाव्या हातामध्ये पळी घ्यायची आहे. पळीने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. तीर्थ पितो तसं 3 वेळेस पाणी प्यायचं आहे. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. पाणी एकदा हातावरून तांबणामध्ये सोडून द्यायचं. ओम गोविंदाय नमः. परत 3 वेळेस पाणी प्यायचं आहे. पुनराचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. पाणी एकदा हातावरून तांबणामध्ये सोडून द्या. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. प्राणायाम करायचा आहे सर्वांनी. प्राणायाम हा प्रणवस परब्रह्म ऋषी परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः. प्राणायामे विनियोगः. ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम. यो देव सविदास्माकं द्योधर्मादिगोचरे प्रेरयेत् तद्वर्गस्तद्वरेण्यमुपास्महे. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. स्वतःच्या कपाळी कुंकू आणि चंदन लावून घ्यायचं आहे. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वन्तमेव राजाधिपतिर्बभूवा. संकीर्णनागाशोपतिरन्नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आता आपल्यासमोर 5 विडे मांडलेले असतील. त्या 5 विड्यांपैकी 3 विड्यांवर अक्षता व्हायच्या आहेत. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे. ग्रामदेवतेचं स्मरण करायचं आहे. आपले वाडवडील, पूर्वज, गुरु, सद्गुरू आणि सर्व देवी देवतांची मनामध्ये आठवण करायची आहे. ओम वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः, गुरुभ्यो नमः, सरस्वत्यै नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत्ते मुखवासार्थे बुगीफलतांबूलं समर्पयामि. एका नारळावरती हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. फलार्थे नारिकेलफलं समर्पयामि. नारळ विड्यांवरती 1-1 फूल ठेवायचं आहे. नमो स्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियोगधारणे नमः. अनेन पूगीफलतांबूल नारिकेलफलप्रदानेन तेन श्रीकुलाचारादि तत्तद्देवता व्रियन्ताम्. झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि मग पूजेला येऊन उभं राहायचं आहे. सोमुखाश्च गणंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः. द्वारचैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नासरे श्याममङ्गलं येषावते सो भगवान् मङ्गलाय तनौ हरिः. तदेव लग्नौ सुदिनन्तदेव ताराबलं चन्द्रबलन्तदेव विद्याबलन्दैव बलन्तदेव लक्ष्मीपते तेङ्घ्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां गुरस्तेषां पराजयः येषां निवरश्यामोरडयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रे भुवनेश्वराः देवार्जन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. आता आपल्या उजव्या हातामध्ये 1 पळीभर पाणी पकडायचं आहे. त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत.
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनजके अस्मिन् व्यवहारिके क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्याय च चतुर्थायां तिथौ अद्य वासरः वासरस्तु मंदवासरे अद्य दिवसनक्षत्रे चित्रादिवसनक्षत्रे तुलास्थिते वर्तमाने चंद्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये वृषभराशिस्थिते देवराजगुरौ शेषे शुक्रयशो यथा यथौ राशिस्थानानि स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवं ग्रहगणगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। मी आता सांगतो तसा संकल्प तुम्हाला माझ्या मागून म्हणायचा आहे मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम आपल्या गोत्राचा नाव घ्यायचं आहे. नसेल माहिती तर काश्यप गोत्राचं नाव घ्यायचं. म्हणायचं गोत्रे उत्पन्न आपलं संपूर्ण नाव घ्यायचं आहे. पुढे म्हणायचं अहम यजमानो अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल मनोरथ मनोकामना परिपूर्णता सिद्ध्यर्थं गृहमध्ये सुख शांति समाधान ऐश्वर्यादि प्राप्त्यर्थं सर्व मनोकामना निर्विघ्नता परिपूर्णता सिद्ध्यर्थं सिद्धिविनायक महागणपति देवता अखंडित कृपा आशीर्वाद संपादन अर्थम अद्य भाद्रपद मासे गणेश चतुर्थी निमित्तकम श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपति देवता प्रीत्यर्थम मया यथाज्ञानेन यथाशक्ति यथाभक्ति यथामिलित उपचार द्रव्येन पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपति पूजनम अहम करिष्ये. ते सगळं पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. सोबत हातावरून 4 वेळेस पाणी तांबणामध्ये सोडायचं. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं व आसनादि कलशाद्यर्चनंच करिष्ये. आता हात जोडायचे. गणपतीचं स्मरण करायचं मनामध्ये. प्रारंभे विनंती करो गणपते विद्यादया सागरा अज्ञानतवहरो निबुद्धिमदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी सिद्धिबुद्धिशक्तिदयिता महागणाधिपतये नमो नमः. एतत् कार्यं निर्विघ्नं कुरु. आता आपल्याला जमिनीची पूजा करायची आहे. एक गंधाक्षत फूल आणि हळद कुंकू असं जमिनीवर व्हायचं. पृथ्वीत्वया ऋतालोका देवीत्वा विष्णुनाथ ऋतात पंचधार्यमान देवी पवित्रं गुरुजासनां ऊर्ध्वगेशि विरूपाक्षे मांसचोणितभक्षणे तिष्ठदेवी शिखाबन्धे चामुण्डे यपराजिते अपचरबन्धुरे भूताये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नहर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतोदिशं सर्वेषां विरोधेन पूजाकर्मसमारभे समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे भूम्यै नमः. समस्तोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पां हरिद्रां कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्करोमि. तीक्ष्णदंष्ट्रमहाकाय कल्पान्ते हनोपम भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञान् दातुमर्हसि.
भैरवं नमस्कृत्य पूजेची घंटी वाजवायची आहे. ओम येभ्यो माता मधो मत पिन्वदे भयः पीयूषन्यवरदीते रद्रे बर्हाः उक्त सुष्मान् ऋषभरान् स्वप्नसत्सादित्या उनो मदा स्वस्तये. ओम एवा पितरे विश्वदेवाय वृष्णे यज्ञैर्वेदेम नमसा हविर्भिः बृहस्पते सुप्रजावीरवन्तो वयंशामपतो योरयीणाम्. आता आपण जो पूजेसाठी तांब्या घेतलेला आहे त्या तांब्यावरती उजवा हात झाकून ठेवायचा. कलशात चमके विष्णू कंठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्रस्थो ब्रह्मा मध्यमा रुग्णास्मृताः कुक्षौर्जागरा सर्वे सप्तद्वीपा सुंदरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो यत्रमणः अंगैश्चरिता सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तदा आयान्तु देवपूजार्थं चैतक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. त्या तांब्यामध्ये एक गंधाक्षत फूल आणि तुळशीचं पान असं टाकायचं आहे. कलश स्थितवरुणाय नमः गंगातीर्थानि आवाहयामि समस्तोपचारार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि तुलसीदलपत्रंच समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि. सोबत आपण गणपतीसाठी जर का कलश मांडलेला असेल तर त्या कलशावर सुद्धा गंधाक्षत फूल हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करून घ्यावी. आता आपल्याला घंटेची पूजा करायची आहे. घंटेला एक गंधाक्षत फूल व्हायचं आहे. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवताभानलक्षणं वा घंटिका देव्यै नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि. घंटीचा नाद करायचा आहे. घंटिका नादं कुर्यात. आता आपल्याला पूजेमध्ये शंखाची पूजा करायची आहे. ज्यांनी शंख ठेवला असेल त्यांनी शंखाला गंधफूल व्हायचं आणि तुळशीपत्र व्हायचं. शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षवरुणो देवता पृष्ठे प्रजापतिं विद्यादग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्या नितीर्थानि वासुरे वसुजाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विरुरखरे नमितः सर्वदेवस्य पाञ्चजन्यतमोऽस्तुते. ओम पाञ्चजन्याय विद्महे वावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. शंखदेवताभ्यो नमः. गंधपुष्पं समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. आता आपण पूजेसाठी समयी दिवे लावलेले असतील त्या सर्व समयांना दिव्यांना गंधाक्षत फूल हळदी कुंकू व्हायचं आहे. दिव्यांची पूजा करायची आहे. ओम दिवे दिवे सदृशीरण्यवर्षं कृष्ण असेद तपसद्मनुजाः अहन्दासा वृषभो वस्मयन्तो दव्रजयवर्जनौ शम्भरञ्जा बोधिब्रह्मरूपस्वं ज्योतिषां ब्रव्यः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. दीपदेवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते. दीपदेवताभ्यो नमः. प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि. आता आपल्या अंगावर आणि पूजेच्या सर्व साहित्यावर पाणी प्रोक्षण करायचं आहे. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्था अंगरोपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरः शुचिः आत्मानं प्रोक्ष पूजा संभारान् संप्रोक्षयेत. आता आपल्याला गणपतीच्या मूर्तीची पूजा करायची आहे. पूजा करताना एक काळजी घेणं महत्त्वाचं की समोरची आपली गणपतीची मूर्ती जी आहे ती मातीची आहे. तर कुठल्याही प्रकारे आपल्याकडनं त्या मूर्तीवर जास्ती पाणी शिंपडलं जाणार नाही किंवा सांडलं जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आता गणपतीच्या हृदयाला उजवा हात लावायचा आहे आणि डावा हात आपल्या हृदयाला स्पर्श करायचा आहे. 15 वेळेस ओम असं म्हणायचं आहे. आपण आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा करत आहोत. हात लावून ठेवा गणपतीच्या हृदयाला. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा तस्य ब्रह्म विष्णु महेश्वरार्षयः रोगेजो सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः करौं कीलकम् अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं क्षं सं हं लं क्षं अः क्रों ह्रीं आं अहं सोऽहम् अस्यां मूर्तौ प्राण इह प्राणाः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अः क्रों ह्रीं आं हंससोऽहम् अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं
हं ळं क्षं अह कुरुं ह्रीं आं हंसस्सोऽहम् अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्त्वचक्षुश्रोत्रजिह्वाघ्राणपाणिपादपायुपस्थानि हैवागत्य सुखं चिरतिष्ठन्तु नमः। ॐ असूनीते पुनरस्मच्चक्षुः पुनः प्राणमिह नो देहि भोगं जोगपश्येम सूर्यमुच्चरन्दमनु मते मृळयान् स्वस्ति चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणाय मनीषिणाः गुहात्रीणि निहितानेङ्गयन्ति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति गर्भाधानादि पञ्चदश संस्कारसिद्ध्यर्थं पञ्चदश प्रणवावृत्तिः करिष्ये। रक्ताम्बुधि स्तभोतोल्लसतरुणसरोजाधिरूढाकराब्जैः पाशङ्को दण्डमिक्षोद्भवमथ गुणमप्यं पञ्चबाणान् बिभ्राणासृकपालं त्रिनेन लसिता पीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तेः परानः प्राणशक्ते नमः। गणपतीला एक नमस्कार करायचा आहे। समस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि। आता एक दुर्वेची काडी घ्यायची आहे, ती थोडीशी तुपामध्ये बुडवायची आहे आणि देवाचं नेत्रोन्मीलन करायचं आहे। म्हणजे काय तर देवाच्या उजव्या डोळ्याला किंचित तूप लावायचं आहे, मग डाव्या डोळ्याला किंचित तूप लावायचं आहे। तूप हे दुर्वेच्या काडीने लावायचं आहे। ओम तच्चक्षुर्देवहि तं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं देवस्य आजेन नेत्रोन्मीलनं कुर्यात। झाल्यानंतर गणपतीला एक गंधाक्षत फूल आणि हळदी कुंकू असं पायावर व्हायचं आहे। प्राणशक्तये नमो नमः। समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि, नमस्कारान् समर्पयामि, नमस्करोमि। आता हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत, हात जोडून गणपतीचं ध्यान करायचं आहे। अथ ध्यानम गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम्। ओं भूर्भुवस्वाः श्री पार्थिवसिद्धिविनायकाय नमो नमः। ध्यायामि ध्यानार्थं गणपतीच्या डोक्यावरनं अक्षता व्हायच्या आहेत। अक्षतान् समर्पयामि। परत हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत, गणपतीचं स्मरण करायचं। गणानान्त्वा शौनको गृच्छं रो गणपते जगते गणपत्या वाहने विनियोगः। ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवसमां ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः सेदसादनं। गणपतीच्या डोक्यावरनं अक्षता व्हायच्या आहेत। अस्या मूर्तौ रिद्धिबुद्धिसिद्धिशक्तिसहित महागणपतिं सांगं सपरिवारं सायुधं सहशक्तिकम् आवाहयामि। गणपतीला नमस्कार करायचा आहे। महागणपतये नमः। नमस्कारान् समर्पयामि। गणपतीच्या पायावर अक्षता व्हायच्या आहेत। ओम पुरुष एवेदं सर्व यद्भूत यच्च भव्यं उदाम्रो तद्वशेषानो यदन्नेनातिरोहति नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम् आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवः स्वः महागणाधिपतये नमो नमः। आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि। आता डाव्या हातामध्ये पळीभर पाणी पकडून घ्यायचं आहे। उजव्या हातामध्ये एक दुर्वेची काडी घ्यायची आहे। पळीमधील पाणी दुर्वेनी किंचितसं गणपतीच्या पायावरती शिंपडायचं आहे। पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थभो भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोस्तुते। ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः। पाद्यं समर्पयामि। पळीमधलं पाणी टाकून द्यायचं, पळीमध्ये नवीन पाणी भरून घ्यायचं, त्याच्यात थोडंसं गंध आणि अक्षता मिक्स करायचं आहे आणि ते गंध अक्षता मिक्स केलेलं पाणी गणपतीच्या हातावर किंचित प्रमाणामध्ये शिंपडायचं आहे। नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः। हस्तयोः गंधाक्षतयुक्त अर्घ्यं समर्पयामि, नमस्करोमि। आता पळीमधलं पाणी टाकायचं आहे, पळीमध्ये नवीन पाणी भरून घ्यायचं आहे आणि गणपतीच्या मूर्तीवरती 3 वेळेस पाणी शिंपडायचं आहे किंचितसं। कर्पूरवासितन्तोऽयं मन्दाकिन्या समारुतम् आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हे भक्तितः। ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायकाय नमो नमः। आचमनीयं समर्पयामि। गंगा सरस्वती देवापयोष्णे नर्मदा जलैः नापितोऽसि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे। ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः। स्नानं समर्पयामि। स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि। पंचामृतैः स्नापयिष्ये। आता देवाला पंचामृताचं स्नान घालायचं आहे।
दुर्वा घ्यायच्या हातामध्ये, किंचितचं पंचामृत पायावर 5 वेळेस शिंपडायचं आहे. ओम आप्यायस्व समेत देविस्वत सोमवृष्ण्यं भवावाज ससंगते. ओम नदीक्रावणो अगार्षण्यष्णोरश्वस्य वाजिनाः सुरभिनो मुखाकृतवर्ण अयोषितार्जत. ओम घृतं मे मिक्षय घृतमस्य योनिर्घृते श्रितो घृतं वस्य दामा अनुष्वदमावहमादयस्व स्वाहा घृतोषभक्षहव्याम्. ओम मधुवातारुदायते मधुक्षरन्ति सिन्धवः माधवीर्न सन्त्वौषधीः मधुनक्तमृतोषसो मधुमत्पार्थिवो व्रजाः धूद्यौरस्तुनः मधुमानो वनस्पतिर्मधुमावसु सूर्याः माधवीर्गावो भवन्तु नः. ओम स्वादुःपवसविव्याय जन्मने स्वादुरिन्द्राय सुहवीतु नाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमा वदाभ्यः. ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः. मिलित पंचामृत स्नानं समर्पयामी. 2 वेळेस साधं पाणी गणपतीच्या मूर्तीवर शिंपडायचं आहे. मिलित पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानान्ते आचमनीयं समर्पयामी. समस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामी नमस्करोमी. आता गंधाचं थोडंसं पाणी देवावर शिंपडायचं आहे. डाव्या हातामध्ये पळीभर पाणी पकडून घ्या. त्या पाण्यामध्ये थोडंसं गंध मिक्स करा आणि गंधाचं पाणी देवावर शिंपडा. कर्पूरैला समायुक्तं सुगंधे द्रव्यसंयुतं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. 2 वेळेस गणपतीवर दुर्वेनी पाणी शिंपडायचं आहे किंचितचं. ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधोदक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं आचमनीयं समर्पयामी. समस्तोपचारार्थे एक नमस्कार करायचा आहे देवाला. नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमी. एक गंधाक्षत फूल आणि हळद कुंकू देवाला व्हायचं आहे. ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमः. पूर्वपूजनार्थे विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यमंगलद्रव्यं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. हातावरून 2 वेळेस पाणी तांबणामध्ये सोडायचं. ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमः. स्थावर धूपं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमः. स्थावर दीपं समर्पयामि. देवाला पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. पंचामृताच्या भांड्याभोवती 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे. सत्यंत्वर्तेन प्रसिंचामि अमृतोपस्तरणमसे स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम यानाय स्वाहा. ओम दानाय स्वाहा. ओम समनाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. तांबणामध्ये 3 वेळेस पाणी सोडून द्यायचं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. नैवेद्यान्ते आचमनीयं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः. एक फूल गंधामध्ये बुडवून देवाला व्हायचं आहे. करोद्वर्धनार्थे सपुष्पचंदनं समर्पयामि. पूजेमधल्या 4थ्या विड्यावर पाणी सोडायचं आहे. ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः. मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे बहुबीजफलं समर्पयामि नमस्करोमि. ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमः. नमस्कारान् समर्पयामि. प्रदक्षिणाभावे नमस्कारान् समर्पयामि. देवाला अक्षता व्हायच्या आहेत. ओम भूर्भुवः स्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमः. मंत्राक्षतान् समर्पयामि. तांबणामध्ये एकदा हातावरून पाणी सोडून द्यायचं आहे. अनेन कृत पूर्वाराधनेन पंचामृत पूजनेन श्री सिद्धिविनायक महागणपते प्रियतान् मम. देवाला वाहिलेलं एक फूल उचलायचं आहे. त्याचा सुगंध घ्यायचा आहे आणि तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. निर्माल्य वंदनपूर्वकं विसर्जयेत. अभिषेकं कुर्यात. आता आपल्याला देवावरती अभिषेक करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये एक दुर्वेची काडी धरून ठेवायची. गणपतीच्या मूर्तीवरती पाणी शिंपडत राहायचं आहे. दुर्वेने किंचित प्रमाणात पाणी शिंपडायचं. माझे 2 मिनटं मंत्र चालू राहतील. ह्या 2 मिनिटात मूर्ती अजिबात ओली होणार नाही याची काळजी घ्यायची. थोडं थोडं पाणी गणपतीच्या पायाजवळ शिंपडलं तरी भरपूर आहे. कोणी छोटी मूर्ती घेतली असेल तर तिला पण अभिषेक करून घ्यायचा. हरिः ओम. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम्
अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्वञ्जन्मयः त्वमानन्दमयस्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तः तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयिलयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः गर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संविदा संधिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःश्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं वरदं हस्तैरबिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासतं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतैः पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायैकरन्दाय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ओम देवसत्वाद्विदोक्षरसवेश्विनो और बाहुभ्यां भूष्णोहस्ताभ्याम् अग्नेयसेज सासूर्यस्य वर्चसेन्द्रसेन्द्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रेयससेन्नाध्याय ओम भूर्भुवस्वः अमृताभिषेकोस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु। ती दुर्वा टाकून द्यायचे, अभिषेकाचं पाणी पण टाकून द्यायचं आहे। गणपतीच्या हातापायाला थोड्याशा प्रमाणामध्ये अत्तर लावायचं आहे। काश्मीराकर कस्तुरी कर्पूर मलयान्वितं उद्वर्तनं मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां महागणाधिपतये नमः। उद्वर्तन स्नानं समर्पयामि। गणपतीला अत्तर लावून झाल्यानंतर गणपतीच्या डोक्यावरनं अक्षता व्हायच्या। ओम नर्या प्रजां मे गोपाय अमृतत्वाय जीवसे जातांच निशमाणांच अमृते सत्ये प्रतिष्ठिताम्। ओम भूर्भुवस्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः। सुप्रतिष्ठितमस्तु। आता गणपतीला जानवं आणि कापसाचं वस्त्र व्हायचं आहे। जानवं घालताना अलगदपणे घालावं, कापसाचं वस्त्र घालताना आपण अलगदपणे घालावं। सोबत अलंकार घालून घ्यायचे आहेत गणपतीला। ओम सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससे प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवस्वः पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणाधिपतये नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासनिर्मितवस्त्रं समर्पयामि। ओम देवदेव नमस्तेस्तु त्राहि मां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सौतर्यं गृहाण गणनायक। ओम भूर्भुवस्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः। धारणार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि। नाना अलंकाराणि समर्पयामि। नमस्कारान् समर्पयामि। गणपतीला कापसाचं वस्त्र जानवा आणि अलंकार घालून झाल्यानंतर गणपतीच्या कपाळी सुंदर दिसेल असं कुंकू लावायचं आहे। ते कुंकू लावताना गंध लावताना सुंदर दिसेल असं चंदन गंध जे काय उपलब्ध असेल ते लावायचं आहे। गंध पाघळणार नाही याची काळजी घ्या, व्यवस्थित लावा। ओम गंधद्वारान्दुराधर्चा नित्यपुष्टाङ्गरीषणीं ईश्वर्यं सर्वभूतानान्तामिहोपव्यये श्रियम्। ओम भूर्भुवस्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमः। विलेपनार्थे चंदनौ समर्पयामि। त्या चंदनावरती बारीक शेंदुराचा टिळा किंवा कुंकवाचा टिळा लावायचा। कुंकुमंच समर्पयामि। गणपतीला अक्षता व्हायच्या आहेत। अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण गणनायक। ओम भूर्भुवस्वः पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः। सर्वालंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि।
हळदी कुंकू व्हायचं आहे गणपतीला. ओम हरिद्रासवर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिने सर्वालंकार मुख्या हे देवीत्वं प्रतिगृह्यता हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवीत्वं प्रतिगृह्यता. ओम भूर्भुवस्वाहा पार्थिवश्री सिद्धिविनायकाय नमो नमः. हरिद्रां कुंकुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामी. आता देवाला अबीर गुलाल शेंदूर जे काय असेल ते पायावर किंचित प्रमाणामध्ये व्हायचं आहे. ज्योत्स्नापदे नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नाना परिमल द्रव्याणि गृहाण गणनायक. ओम भूर्भुवस्वाहा पार्थिवश्री सिद्धिविनायकाय नमो नमः. नाना परिमल द्रव्यांच समर्पयामी. आता गणपतीच्या मूर्तीला हार घालायचा आहे. हार घालताना तो हार पाण्याने ओला नसावा याची काळजी घ्या. ओम माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिगृह्यतां सेवन्तिका पुकुलचम्पकपाटलाब्जैर्बिन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसी दलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. ओम भूर्भुवस्वाहा पार्थिवश्री सिद्धिविनायकाय नमो नमः. पुष्पमालां समर्पयामि. गणपतीला बेलाचं पान, तुळस, दुर्वा, शमीपत्र जे काय उपलब्ध असेल ती पत्र वाहा. त्यानंतर गणपतीला जास्वंद्याचं फूल, चाफ्याचं फूल किंवा उपलब्ध फूल असेल ते गणपतीला व्हायचं आहे. ओम भूर्भुवस्वाहा पार्थिवश्री सिद्धिविनायकाय नमो नमः. यथालाभ पुष्पपत्राणि अंकुराणि च समर्पयामि. ओमाय नेत्रपरायणे दूर्वारोहन्तु पुष्पिणीः रथाश्च पुण्डरीकाणि समुद्रस्य गृहा इमे. ओम भूर्भुवस्वाहा पार्थिवश्री सिद्धिविनायकाय नमो नमः. प्रसन्न पूजनार्थे दुर्वांकुराणि समर्पयामि. उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि. तुलसी दलपत्रं समर्पयामि. केवडा आणला असेल तर केवडा व्हायचा आहे देवाला. केवडापत्रं समर्पयामि. आरक्त पुष्पपत्राणि अंकुराणि च समर्पयामि. फुलं, बेल, तुळस, दुर्वा जे काय असेल ते वाहून झाल्यानंतर गणपतीच्या मूर्तीवरती आपण अक्षता वाहत राहायच्या आहेत. 15 वेळा अक्षता व्हायच्या मूर्तीवरती. ओम भूर्भुवस्वाहा गणेशाय नमः. पादौ पूजयामि. ओम विघ्नराजाय नमः. जानुनी पूजयामि. ओम आखुवाहनाय नमः. उरु पूजयामि. ओम हेरंबाय नमः. कटिं पूजयामि. ओम कामारिसुनवे नमः. नाभिं पूजयामि. ओम लंबोदराय नमः. उदरं पूजयामि. ओम गौरीसुताय नमः. स्तनौ पूजयामि. ओम गणनायकाय नमः. हृदयं पूजयामि. ओम स्थूलकण्ठाय नमः. कंठं पूजयामि. ओम भूर्भुवस्वाहा स्कंदाग्रजाय नमः. स्कंदौ पूजयामि. ओम पाशहस्ताय नमः. हस्तौ पूजयामि. ओम गजवक्त्राय नमः. वक्त्रं पूजयामि. ओम विघ्नहर्त्रे नमः. ललाटं पूजयामि. ओम सर्वेश्वराय नमः. शिरः पूजयामि. ओम गणाधिपाय नमः. सर्वांगं पूजयामि. आता गणपतीला पत्री, फुलं वाहून झाली असतील तर गणपतीला अगरबत्ती ओवाळायची आहे. अगरबत्ती आणि तुपाचा दिवा गणपतीला ओवाळायचा. अगरबत्ती आणि दिवा ओवाळताना डाव्या हाताने घंटा वाजवायची आहे. ओम यद पुरुषं यद दुःखतिधाव्य कल्पयन् मुखं यमस्य गौबाहु का उरुपादा उच्यते वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः अग्रे यस्सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. ओम भूर्भुवस्वाहा पार्थिवश्री सिद्धिविनायकाय नमो नमः. धूपं समर्पयामि. ओम ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यहृतः उरु तदसेद्वैशः पद्भ्यां शूद्रो अजायत. ओम आज्ञाञ्चवर्तसंयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमान्यर्याद्घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्. ओम भूर्भुवस्वाहा पार्थिवश्री सिद्धिविनायकाय नमो नमः. आज्य दीपं समर्पयामि. आता देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. आपण घरामध्ये मोदक, पेढे, गूळ खोबरं, साखर जे काही उपलब्ध असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्याच्या खालती पाण्याने चौकोन किंवा स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यावर नैवेद्याचं पात्र ठेवायचं आहे. त्या नैवेद्याच्या पात्रावरती तुळशीचं पान झाकायचं आहे आणि नैवेद्याभोवती गोल पाणी फिरवून गणपतीला नैवेद्य दाखवा. नैवेद्यं गृह्यतान्देव भक्तिं मे यचलांग्रो एप्सितं मे वृन्देः परत्र जवरांगते शर्कराखंड खाद्यानि दधिक्षीरे घृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. ओम भूर्भुवस्वाहा पार्थिवश्री सिद्धिविनायकाय नमो नमः. नैवेद्यार्थे पुरतस्थापित आसादित नैवेद्यं निवेदयामि. सत्यन्वर्तेन प्रसिञ्चामि. त्वं गृहाण गणनायक. 6 वेळेस देवाकडे भरवल्यासारखा हात करायचा. ओम प्राणाय स्वाहा.
ओम अपानाय स्वाहा, ओम यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. तांबणामध्ये एकदा हातावरून पाणी सोडून द्यायचं. नैवेद्यामध्ये प्राशनार्थे पाणी समर्पयामी. परत गोल पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचं आहे देवाला. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. हातावरून 3 वेळेस पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं. उत्तरापोषणं समर्पयामी, हस्तप्रक्षालनं समर्पयामी, मुखप्रक्षालनं समर्पयामी, नैवेद्यान्ते आचमनीयं समर्पयामी. ओम भूर्भुवः स्वः. पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः. एक फूल गंधामध्ये बुडवून देवाला व्हायचं आहे. करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनाने समर्पयामी. ओम भूर्भुवः स्वः. पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः. शेवटच्या 5व्या विड्यावर पाणी सोडायचं आहे. मुखवासार्थे पुगे फल तांबूलम समर्पयामी. देवासाठी जी काही फळं आणलेली आहेत त्या फळांवर पाणी सोडायचं आहे. इदं फलं मया देव स्थापितं प्रोतस्तव तेन मे शुभलाभाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि यथा लाभ बहुबीजफलं समर्पयामी. नारळावर पाणी सोडायचं आहे. इदं फलं मया फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचर तस्मात् फलप्रदानेन सफलास्य मनोरथाः. फलार्थे नारिकेल महाफलं समर्पयामी. नमस्कार करायचा आहे गणपतीला. नमस्कारान् समर्पयामी, नमस्करोमी. देवाला परत तुपाचा दिवा उवाळायचा आहे. ओम श्रिय जात श्रिय अनिर्याय श्रियं वयोजरिरुभ्यो ददाति श्रियं वसानामृतत्वमायं भवन्ति सत्यासमितामितद्रवो श्रिय एवैनं तच्छ्रियामा दधाति सन्ततं जापषट्कृत्यं सन्तत्यै सन्दीयते प्रजापशुभिर्य एवं वेद. चन्द्रादित्यौ च धरणिर्विद्युदग्निः सदैव च त्वमेव सर्वज्योतिंषि आर्तिक्यं प्रतिगृह्यताम्. ओम भूर्भुवः स्वः. पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः. आरार्तिक्य दीपं समर्पयामि. दिवा बाजूला ठेवून द्यायचा आहे. स्वतःच्या शरीराभोवती 3 वेळेस फिरून प्रदक्षिणा करायची आहे देवाला. यानि कानि च पापानि जन्मांतरे कृतानि च तानि सर्वाणि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. ओम भूर्भुवः स्वः. पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. जमिनीला डोकं टेकून एक नमस्कार करायचा आहे देवाला. नमः सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः. विद्या बुद्धिधर ऐश्वर्य पुत्र पौत्र आदि संपद प्रदक्षिणापूर्वक. पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः. नमस्कारान् समर्पयामि, नमस्करोमि. आता हातामध्ये फूल अक्षता दुर्वा जे काय असेल ते धरून ठेवायचं आहे. गणपतीचं स्मरण करायचं. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवसमां ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदा आनशृण्वन्नोतिभिः सेदसादनम्. ओम सैज्जनेन सविशा सजन्मनासपुत्रैर्वाजं वरदैधनानृभिः देवानाय पितरमविवासते श्रद्धामनाः विशा ब्रह्मणस्पतिम्. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः. पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमो नमः. मंत्राक्षतां मंत्रपुष्पंच समर्पयामि. नमस्कारान् समर्पयामि, नमस्करोमि. आता परत आपल्याला हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे. हात जोडून गणपतीची प्रार्थना करायची आहे. आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून गणपतीची यथाशक्ती पूजा केलेली आहे. कळत नकळतपणे पूजन अर्चन करताना काही चुकमाक झाली असेल तर देवाची क्षमा मागायची. तसंच जी काही सेवा केली आहे देवाची ते देवाला आपल्या चरणी अर्पण करून घ्यायला सांगायचे आहे. आणि आपल्या काय मनातल्या इच्छा असतील त्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्याकरता, घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होण्याकरता देवाला प्रार्थना करायची आहे. अथ ध्यानं विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. नेत्री दोन हिरे प्रकाशपसरे अत्यंतते साजिरे माथाशेन्दुरपासरे वरिवरे दुर्वांकुरांजे तुरे माझे चित्तविरे मनोरथपुरे देखो निचिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे. कार्यं मे सिद्धिमायान्दो प्रसन्ने तविधातरे विघ्नानिनाशमायान्दो सर्वाणि सुरनायक शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणाम् उदयं कुरु.
इति विज्ञाप्रदेवेश प्रणिपत्य पुनः पुनः आवाहनं न जानामि तवार्चनां पूजाञ्जैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनौ सुरेश्वर यद्पूजितं मया देव परिपूर्णं ददस्व मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तिः पुण्याच्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे अपराधसहस्राणि क्रियन्ते हरणिसम्मया दासोऽयमिति मां भक्त्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर प्रार्थनां समर्पयामि देवाला फूल वाहून द्यायचं आहे चरणकमले पुष्पं समर्पयामि यस्य स्मृत्याचना मुक्ता तपः पूजा क्रियादिशो न्यूनौ संपूर्णता याते सद्यो वंदे तमच्युतम् आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी पकडून ठेवायचं आहे आपण जी पूजा केली ती भगवंतांच्या चरणी अर्पण करायची आहे मी सांगतो तसं माझ्या मागून म्हणायचं आहे अनेन मया यथाज्ञानेन यथाशक्ती यथाभक्ती यथामिलित उपचार द्रव्येन यथाशक्ती पूजनेन श्री पार्थिव सिद्धिविनायक देवताय अर्पणम अस्तु समोर तांबणात पाणी सोडून द्या तत्सत गजाननार्पणमस्तु मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया कर्मांते आचम्य परत एकदा आचमन करायचं आहे डाव्या हातामध्ये पळी घ्या पळीने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तीर्थ पितो तसं 3 वेळेस पाणी प्यायचं आहे आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः पाणी हातावरून तांबणामध्ये सोडून द्यायचं गोविंदाय नमः हात जोडून विष्णू भगवंतांचं मनामध्ये स्मरण करायचं आहे ओम षट्टे विष्णवास अग्रणोमि तन्मेषु सस्वजपेष्ट हव्यं वर्धन्तो त्वा सुष्ठतयो गिरो मेयुयंबादस्वस्तिभिः सदा नः 3 वेळेस म्हणायचं आहे विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः बस विष्णू स्मरणात सर्व संपूर्णमस्तु आपली इथे भाद्रपद महिन्यातील गणेशाची पूजा संपन्न झाली सर्वांना भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार ओंकार संदीप पिंपुटकर गुरुजी ठाणे